विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाचू संविधान 12 तास हे अभियान व स्पर्धा डॉक्टर व्ही मेडिकल कॉलेज व महाकारुणिक एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली। याची तयारी 1 महिन्यांपासून सुरू होती। स्पर्धेच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासूनच स्पर्धक यायला सुरुवात झाली होती। नावनोंदणी केलेल्या स्पर्धकांना सीट नंबर देण्यात आले आणि मस्त गरमागरम पोहे आणि चहाचा नाश्ता देण्यात आला। नाश्ता झाल्यानंतर स्पर्धकांना मेडिकल कॉलेजच्या स्पर्धेच्या वातानुकूलित हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला। हॉलमध्ये प्रवेश करताच समोर दिसली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3.5 फूट उंचीची प्रतिमा। हॉलमध्ये अगदी मधोमध ती ठेवण्यात आली होती। पुष्पहार, मेणबत्ती, उदबत्ती अशी सर्व तयारी आयोजकांनी केली होती। संपूर्ण विश्वात ज्यांची सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात ज्ञानाचे प्रतीक अशी ओळख आहे, असे भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। वाचू संविधान 12 तास या स्पर्धेचे उद्घाटन लॉ कॉलेज धाराशिवचे माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय आंबेकर, दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर श्रीरंग क्षीरसागर व डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माननीय प्राध्यापक डॉक्टर सचिन बंदीछोडे यांच्या हस्ते पूजन व बुद्धवंदना घेऊन करण्यात आले। धम्मं नमामि संघं नमामि नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अधिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करून शार्प 8 वाजता वाचू संविधान 12 तास या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेमध्ये विविध वयोगटाच्या व विविध क्षेत्रातील महिला, पुरुष, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता।
या आहेत शारदाताई गजभिये, वय फक्त 70 वर्षे, आणि त्यांच्या शेजारी आहेत आशा शिवशरण, वय फक्त 75 वर्षे. खरंच ज्येष्ठ व्यक्तींनी आजच्या तरुणाईपुढे आदर्श ठेवावा तो असा. आणि हाच आदर्श घेऊन पलीकडे भगव्या शर्टात तल्लीन होऊन अभ्यास करतोय विरासत थोरे, इयत्ता 6वी. इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, BA, BCom, BTech अशा विविध विषयाच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी व डॉक्टर्स, वकील, इंजिनियर यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण मानवजातीला दिलेला अमूल्य ठेवा, विश्वातील सर्व देशांमधले उत्कृष्ट असे संविधान, याचा अभ्यास हे स्पर्धक करीत होते. आपल्या देशाचा कायदा, लॉ ऑफ लँड आत्मसात करीत होते. अरे अरे, हा चिमुकला कोण आहे बघा? हा आहे विशाल भालेराव, वय वर्षे 9 आणि इयत्ता 3री. याच्या वयावर जाऊ नका. मोबाईलशिवाय 12 तास संविधानाचा अभ्यास करण्याचा चंग बांधलाय त्याने. या वयात जर मुलं संविधान अभ्यासायला लागली तर भारताचं भविष्य नक्कीच सुरक्षित हातांमध्ये आहे असे म्हणायला हरकत नाही. सर्वच स्पर्धक अगदी तन्मयतेने आणि तल्लीन होऊन संविधानाचा अभ्यास करीत होते. काही स्पर्धक नोट्स काढत होते, तर काही जण चिंतन मनन करून संविधानाची वाचलेली कलमं लक्षात ठेवीत होते. आणि त्याचं कारण हे होतं की ही स्पर्धा संपताना त्यांची परीक्षा घेतली जाणार होती आणि या परीक्षेत ज्यांना जास्त गुण मिळतील त्यांना बक्षीसही दिलं जाणार होतं. ही आहे दुसरी चिमुरडी. चित्राचं कॉमिक्स वाचण्याऐवजी भारताचं संविधान वाचत बसली आहे. समृद्धी वाघमारे, वय वर्षे 10, इयत्ता 5वी. वाचू संविधान 12 तास, अध्ययन, अभियान व स्पर्धा. सकाळी 8 ते रात्री 8, तब्बल 12 तास. आयोजकांनी स्पर्धकांसाठी दुपारी 1:30 वाजता, सायंकाळी 5 वाजता व 7:15 वाजता स्टँडर्ड ब्रेक ठेवले होते आणि सुग्रास जेवण व चहा नाश्ता यांची सोयही केलेली होती. स्पर्धकांना फक्त एकच काम दिलं होतं आणि ते म्हणजे 12 तास संविधानाचा अभ्यास करायचा. आणि हे काम सर्वांनी अगदी चोखपणे पार पाडलं. पण हे एवढं सोपं नव्हतं. 2 परीक्षक सतत डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर नजर ठेवून होते. कारण स्पर्धकांनी शिस्तीत अभ्यास करायचा होता. जर स्पर्धकांनी शिस्त मोडली, म्हणजेच स्पर्धक बोलला, झोपला किंवा अभ्यास न करता टाइमपास करत असेल तर त्यांचे गुण कमी होणार होते आणि आपले शिस्तीचे गुण कमी होऊ नयेत म्हणून सर्वच स्पर्धक जाणीवपूर्वक काळजी घेत होते. रीडिंग इन कॅन्डल लाईट ही संकल्पना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान होते त्यावेळेला विजेची सोय नव्हती आणि त्यांना रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात अभ्यास करायला लागायचा. हीच संकल्पना राबवून तो अनुभव आम्ही आमच्या स्पर्धकांना दिला. सायंकाळचे 7, स्पर्धेचा शेवटचा टप्पा अर्थात परीक्षा सुरू झाली. तत्पूर्वी आयोजकांनी 15 मिनिटाचा ब्रेक देऊन सर्व स्पर्धकांना हॉलच्या बाहेर काढलं होतं आणि त्यांच्या टेबलवर त्यांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका MCQ शीट ठेवण्यात आले होते. स्पर्धेसाठी इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय ठेवण्यात आले होते आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सकाळी 8 वाजता त्यांना स्पर्धेचा सिलेबस देण्यात आला होता
आणि तो सिलेबस म्हणजे भारतीय संविधानाची प्रास्ताविका प्रिएम्बल आणि आर्टिकल क्रमांक 1 ते 200 हा त्यांचा सिलेबस होता. आणि याच सिलेबसवरती त्यांची परीक्षा घेण्यात येणार होती. परीक्षा MCQ पद्धतीनं आणि 100 गुणांची होती. त्यासाठी 50 MCQ सेट करण्यात आलेले होते. सर्वच स्पर्धकांनी दिवसभर वाचलेल्या अभ्यासाचा कस लावण्यासाठी MCQची परीक्षा देण्यास सुरुवात केली. कोणी घाईघाईनं आन्सर मार्क करीत होते, तर कोणी दातात पेन्सिल धरून विचार करून आठवण्याचा प्रयत्न करीत होते. खरं तर ही स्पर्धा म्हणजे शास्त्रीय कसोटीवर उतरलेली, अल्पकालीन स्मृती चांगली ठेवणारी, म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी बूस्ट करणारी अशी ही स्पर्धा होती. कमी कालावधीसाठी ठराविक अभ्यासक्रम वाचायला देणं आणि वाचून झाल्यानंतर लगेच तात्काळ त्या अभ्यासक्रमावर त्यांची परीक्षा घेणं, यामुळं अल्पकालीन स्मृती अर्थात शॉर्ट टर्म मेमरी ही चांगली राहते. अर्ध्या तासानं परीक्षा संपल्यानंतर पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करून स्पर्धेची समाप्ती करण्यात आली. ही स्पर्धा, हे आयोजन आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. जय भीम, नमो बुद्धाय.